टीम में किरण जो एडिटर था वो मामा म्हणा तर मित्रांनो, कशात तुम्ही सगळे बराच असाल. मी तुमचा लाडका किरण कदम उर्फ कदम शेठ. तर मित्रांनो, कशात तुम्ही सगळे. आणि आज आहे एकदम खूप चांगला दिवस माझ्यासाठी. मी एवढी मेहनत केली आहे त्या गाण्यासाठी आणि त्या गाण्याचा आज लॉन्च आहे. कावेरी करून सॉन्गचं नाव आहे आणि त्याच्यात माझ्या मॅमनी ॲक्ट केलेलं आहे. मी एडिट केली आहे ती व्हिडिओ खूप टाईम म्हणजे देऊन आणि खूप म्हणजे चांगलापणी टाईम स्पेंड करून मस्तपैकी व्हिडिओ झालेली आहे रेडी. तर आज तिचा लॉन्च आहे. ती काही दिवसांनी व्हिडिओ अपलोड पण होईल आणि मी तुमच्यासमोर ती लिंक किंवा माझ्या ग्रुपमध्ये जेवढे पण ग्रुप आहेत त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. तर मी आता आहे सध्या ऑफिसमध्ये रेकॉर्डिंग रूममध्ये बसलेलो आहे. तर संध्याकाळी निघणार आहे मी 7:30 का 6 वाजता ऑफिसवरनं. तिकडे जाणार आहे. तिकडे बघूया लॉन्च पार्टीमध्ये काय काय सीन होतं सगळं तुम्हाला दाखवतो. सगळं काय आता अनिकेत पण काम करतो. अनिकेत आणि मी जाणार आहे. अनिकेत माझा कलिग आहे ऑफिसचा. तो ग्राफिक डिझायनर आहे. मी मोशन ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर, सिनियर एडिटर सगळं आपण करतो. VFX सगळं करतो आपण. ऑलराऊंडर यार. डान्स विन्स सगळं आपला काम फिट आहे. पण वरती चढायला भेटतच नाही कधी. तर आता एक एक स्टेप पुढे आपण चढतोय. मी बॅग आणून ठेवले इथं. माझी बॅग इथं आहे. तर बघूया पुढे काय होतं. संध्याकाळी पूर्ण गेटअप चेंज करणार आहे. पूर्ण लुक चेंज करणार आहे. पार्टी धूमधाम होणार असेल तर मजा करू, डान्स करू. अर्धा हिंदी अर्धा मराठीमध्ये व्लॉग होणार आहे. स्टार्टिंग तर मी मराठीतूनच करणार कधी दरवेळी. तर बघूया, भेटूया सगळ्यांना तिकडं. डायरेक्टर असेल तिथं सगळे ओळखीतलेच आहेत. तर एकदम बेस्ट सीन होणार आहे. राहुल आणि ओमकार पण स्टुडिओमधून येणार आहेत तिथं. तर लेट्स सी, भेटो पुढे. तर मित्रांनो, आम्ही जेवायला बसलोय. तुम्ही पाहू शकता लिची पडली. लिची नाही काय, चेरीस पडल्या. आता तिथं उगवणार आहे. आम्ही पार्सल मागवलंय कारण का आज आमचा पगार झालाय. एवढा लवकर पगार झालाय. फुकटचा पगार भेटला. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. तर मित्रांनो, आपण रेडी झालेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. उधर क्या देख रहा क्या धरते. प्यारी समझ गई. तर मित्रांनो, आम्ही निघालो. तुम्ही पाहू शकता. काय तुझं नाव? अनिकेत. तर आमच्या ऑफिस मधला हा ग्राफिक डिझायनर आहे. तुम्ही बघितलंच असाल ब्लॉग मध्ये. यामध्ये बघितलं नसाल तरी आता बघून घ्यायचा तेवढा. एवढा शहाणा दीड शहाणा येतो त्याला शहाणा एकदम म्हणताय बाबा. तर आता आम्ही आहोत रिक्षामध्ये. तर आता बुटं नाही तर मी फ्लिपफ्लॉप घालून जातो. मॉलमध्ये जातो. फटफट कुठले तरी चांगले बुटं घेतो, शॉप करतो आणि फटफट मग जाऊ तिथं इव्हेंटमध्ये. बघूया काय मॅडम तर पोचली असेल तिकडं. आम्हाला 4 वाजता बोलवलं आहे तिने. आम्ही चाललोय किती 6:30 वाजता. 7 वाजता आले 7. तर बघूया, भेटूया पुढे. आता काय होतं काय बघूया. चला. तर मित्रांनो, मी आलो शूज घ्यायला जुडिओमध्ये. तर मित्रांनो, कमीत कमी आम्ही 45 मिनिट्स आम्ही रिक्षामध्ये फिरून अटकून इथून तिथून फिरून एकदम घाम बिम सगळं काढून निघालेलो आहेत. आणि आता जस्ट पोचले. आणि आता चालत चाललोय रिक्षा सोडून. रिक्षाचा बिल झाला आहे 350 रुपये. आता पोचतनं निघाले 350 रुपये माझे बुट नवीनच घेतलेत. तर मित्रांनो, कुठल्या गल्ली कोपच्या मध्ये आहे का माहित नाही मला. पोचलोय आम्ही. हे लोक पण पोचलेत. राहुल हे लोक. दी वन अँड ओनली राहुल अहिरे.
कुठे चालला हे काय निर्माण करू 6वां माळा ना इधर से ही ना मालूम नहीं दादा इसका एंट्री कहाँ पर है 6वां वाला जाना अरे यार काय यार काय चाललं नुसतं फिरत चाललोय आम्ही इकडनं तिकडं मामा म्हणून झालेलो आहेत आपण सोबत आम्ही चाललोय नक्की हाय कुठं हेच आहे का मेरे को तो नहीं लग रहा है यही पे 6वें माले पे फंक्शन निकाल क्या पहिले काय तकलब ते वेगवेगळं बघितलं ऐसा था ना कि वही हम लोग ये देखो कैसा स्कैम है इनको 5 के बाद वाला ऊपर नीचे वाला ऐसा दिया और तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आज की शाम आप सबके नाम है। आज हम यहाँ एकत्रित हुए हैं एक म्यूजिक वीडियो लॉन्च के लिए और वो म्यूजिक वीडियो का नाम है, आप जानते हैं कि नहीं? एक बार मैं आपके मुंह से सुनना चाहता हूँ। व्हाट इज द म्यूजिक वीडियो नेम? कावेरी या कावेरी। और हमारी म्यूजिक वीडियो की जो हीरोइन है, मैं उनको यहाँ पर इनवाइट करना चाहता हूँ। उनका नाम है रेहा खान। बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर रेहा खान। रेहा खान ने अपनी एक कंपनी लॉन्च की है जिसका नाम है आर सीरीज, जो कि टक्कर देगी टी सीरीज को, राइट? तो हम इनके लिए बहुत बहुत प्रे करते हैं, इनको दुआएं देते हैं कि जो कंपनी है वो बहुत आगे बढ़े और ये भी आगे बढ़े और हम सब मिलकर आगे बढ़े। और साथ में मैं इनके डैशिंग हीरो को बुलाना चाहूंगा, सनम जौहर को। वेलकम सनम जौहर। बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर सनम जौहर। और इसके साथ साथ जो इस म्यूजिक वीडियो के करता धरता है, जो इस म्यूजिक वीडियो के डायरेक्टर हैं, जिन्होंने मिका सिंह, हनी सिंह और शिवानी कश्यप जैसे आर्टिस्ट को उन्होंने डायरेक्ट किया है, मैं इनवाइट करना चाहूंगा स्टेज पे गुरु शर्मा जी को। गुरु शर्मा जी, वेलकम। बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर गुरु शर्मा। तो डायरेक्टर के हमारी टीम में किरण जो एडिटर था वो काय झालं मित्रा, खायला भेटलं ना लॉन्च मध्ये? क्या है ये?
तुझं कुठं गेलं चिकन? माझं चिकन आता ऑर्डर केलंय, क्रेडिट कार्ड मागवलं, लेग पीस किती रे? आपलं लोन काढलंय, मेला नाही मुर्गी काय? ते लोन काढलंय, EMI मध्ये इथं घेतात हे लोक. मी विचारलं लॉनवाल्यांना, तो तुम्ही इथे येऊ शकतात, EMI मध्ये इथे जेवण भेटतं. EMI तो सगळ्यांना वाढतोय. हे आपलेच आहे पण हे. तर मित्रांनो काय नाही भेटलं आम्हाला खायला प्यायला. विचार केलेला आम्ही दाबून येऊन खाणार मस्त दारू विचार काय नाही. आम्ही तर पिझ्झा आम्ही पिझ्झाचा एक तुकडा खाल्ला. येऊन खात होता आणि काहीतरी नीट निळी दारू काहीतरी ओढतो काहीतरी होती. तर मित्रांनो लॉन्च पार्टी संपलेली आहे आणि आता मी चालतोय घरी. पाहू शकता कोण नाही माझ्यावर. अनेकातला सोडलं अंधेरी स्टेशनला. राहुल आणि ओंकार बाईकने गेले, स्टुडिओला जातील. त्यांचं काहीतरी ऑर्डरचं काम आहे तर ते पोचतील तिकडं. आणि आता मी चाललो आहे बाईक घ्यायला आपल्या ऑफिसमध्ये. बाईक घेतो, चेंज करतो आणि निघतो घरी. तर हा आजचा दिवस इथंच संपलेला आहे. म्हणजे हा ब्लॉग मी इथंच संपवतो. नॉर्मलीच पार्टी म्हणजे खाल्लं पिल्लं पण नाही आम्ही काही तसे, कारण का मी पण बिझी होतो, अनिकेत पण बिझी होता. राहुल आणि ओंकार नुसतं बसून कंटाळलेलं तिथं. तर मला पण चांगलं नव्हतं वाटत की त्यांनाही काही म्हणजे भेटत नव्हतं खायला प्यायला माझ्यामुळे. कारण का मी बोलून घेऊन गेलेलो त्यांना की तुम्हाला खायला प्यायला सगळं भेटणार तिकडे, चला तुम्ही माझ्याबरोबर लॉन्च पार्टी आहे हे ते असं बोलून घेऊन गेलेलो. पण आता नाही झालं तर मला स्वतःला वाईट वाटते ते की एवढे आले ते लोक आणि मला काहीच काय भेटलं. तर काय नाही, असे तर लॉन्च पार्टी भरपूर होत राहते. आणि मला खूप बरं वाटलं म्हणजे माझ्या डायरेक्टरनी नाव घेतलं, सगळ्यांनी म्हणजे नावं घेतले. एडिटिंगची खूप तारीफ झाली, माझ्या डान्सची तारीफ झाली. म्हणजे सगळं काही चांगलं होतं माझ्यासाठी. आजचा दिवस एकदम बेस्ट होता माझ्यासाठी. तर असंच एक एक पाऊल पुढे चढणार आणि आपलं काम कंटिन्यू करत राहावं. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.